त्याच्यामध्ये आवृत्तींची कमतरता पडता कामा नये. एप्रिल महिन्यामध्ये 2025 आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल. परंतु त्यासाठी आंदोलन, घोषणाबाजी, राऊंड कॉमेंट्स करण्याची गरज नाही. एकदा देवेंद्र फडणवीस सारख्या अतिशय ज्याला सोशल इंजिनिअरिंग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की तो शब्द कायमचा शेवट. आणि मी विश्वासानं सांगतो त्या दिवशी कमर्शियल म्हणजे ज्या तिकीट घेऊन ज्यावेळेला लोक इथे उतरतील त्या दिवशी लोकनेते शब्द असेल का मला माहिती, परंतु दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपण उतरत आहोत. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण वेळोवेळी काहीतरी भाष्य केलं पाहिजे सभागृहामध्ये किंवा, परंतु त्याच्यासाठी उग्र आंदोलन करण्याची त्याला गरज राहिलेली नाही. या आंदोलनामध्ये सहभाग झालेल्या बऱ्याच लोकांवर केसेस झालेले आहेत. आंदोलनाच्या केसेस घेण्याची प्रत्येक सरकारची परंपरा आहे की त्या केसेस विड्रॉ होतात. आता त्या पोलीस नेहमी सावधगिरीने बोलतात की ज्या कंपाऊंडेबल म्हणजे ज्या गोष्टी कोर्टाच्या संमतीशिवाय जे विड्रॉ करता येत नाही अशा केसेस सोडताना सरकार एकाच फतव्यानं त्या केसेस विड्रॉ करतात. आता तशा केसेस किती आहेत ज्या नॉन कम्फर्टेबल असणाऱ्या, त्याचा निश्चितपणे यातून जे मी अभ्यास करेन. तुमचं एक पत्र दशरथ भाऊ तुमच्या कृतीसमितीचं द्या, म्हणजे मी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजींशी पत्र पण देणार आणि त्याच्याशी मी बोलेन पण, म्हणजे तो प्रश्न आपल्याला निश्चितपणे सोडण्यात जमा आहे. फक्त तांत्रिक बाब राहील. आता राहता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोजगार, जगदीश गायकवाड तर वर्णन केलं की तिथे कोणी आपला प्रकल्पग्रस्त दिसत नाही. तर ती गोष्ट खरी आहे की आपण जर का संयमानं वागलं पाहिजे, परंतु जर का आपण अलर्ट आणि कॉशियस जागरूक नसलो तर बाकी आपली गाडी नक्कीच चुकेल. म्हणजे ट्रेन निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपण प्लॅटफॉर्मला जाऊ. तर त्याकरता मी लवकरच अदानीचे जे शर्मा म्हणून कोणते आहेत, कॅप्टन शर्मा, मी प्रशांत ठाकूर आणि महेश बादेला बोललो होतो की आपल्याला प्रामुख्याने ज्या लोकांच्या जमिनीत या विमानतळाला गेलेत, कटेकर म्हणजे सुधीर कटेकर आणि त्याचे बंधू हे प्रामुख्याने माझ्याशी कनेक्टेड आहेत. आणि मी संजू नाईक यांना सांगितलं की या ठिकाणी लवकरात लवकर सगळी माहिती घ्या. आणि साधारण मी या अधिवेशनाच्या अगोदरच 3 तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला आहे, त्याच्या अगोदर कॅप्टन शर्मा बरोबर बैठक घेऊन आणि मग त्यामध्ये झाडूचं काम कोणाला मिळणार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, लोडिंग अनलोडिंग, क्लिअरिंग फॉरवर्डिंग म्हणजे परदेशातून येणारा माल तो उतरवणं, तो चार आणि त्याचबरोबर त्याची नोंद घेण्याची क्लिअरिंग फॉरवर्डिंग म्हणजे एक प्रकारची तिथे त्या मालाची उतार होण्याकरता चढ करण्याकरता जी कागदपत्र ऑफिसियल करीत तर क्लिअरिंग फॉरवर्डिंग एजंट म्हणतात. आता तिथे फ्युएल भरण्याकरता लोक, विमान स्वच्छ करण्याकरता ज्या ज्या ठिकाणी आपल्या लोकांना जे काम करणं शक्य आहे. आता मगाशी दुकानात ती कमर्शियल असणार. अदानी असं काही आपल्याला काही म्हणजे खैरात वाटायला तिथे त्यांनी विमानतळ घेतलेलं नाही. काय बोलतो मी त्या बाबतीमध्ये एक फक्त सांगतो की दुकानाच्या बाबतीत मी शब्द देत नाही, कारण ती व्यापारीकरणाचा भाग आहे. परंतु इतर भागामध्ये आपल्या लोकांसाठी निश्चितपणे त्या ठिकाणी मी शब्द देतो, वेळ पडली तर गौतमजी अडाणी बरोबर मीटिंग करू असा जरा का, जेणेकरून आपल्या भावनांची पायदळी तोडफोड होणार नाही यासाठी आपण सतर्क राहू. आज हे 3च विषय महत्वाचे होते आज चर्चा झाल्यापैकी. आणि दशरथ भाऊ म्हणजे दशरथ आता पाटील
हे ऑल पार्टी लीडर आहे. त्याबद्दल मी बरोबर आहे ना. म्हणजे जर ती त्यांची पार्टी कुठली तरी असली तरी जसं भाऊ कुठल्याही पार्टीच्या लोकांना आमंत्रित करताना कधी चुकत नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की ज्यावेळेला सर्वपक्षीय समिती म्हटल्यानंतर सर्व पक्षच लोक असतात त्या ठिकाणी कुठल्या एका पक्षाचा प्रभाव राहता कामा नये. ठीक आहे. आता आम्ही सुदैवानं म्हणजे काय तुम्ही कोण आम्ही एका पक्षाचे जास्त आमदार निवडून आलोय काय विषय म्हणजे आम्ही काय तुम्हाला विसरलो नाही. आम्ही जरी आमदार होतो तो लोकांचा होतो. संजय नाईकजी, माजी आमदार सुभाष भोरेजी, जय म्हात्रेजी, सगळ्यांची नावं घेत नाही. सर्व व्यासपीठावर मान्यवर, समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींना, वेळ कमी आहे आणि सर्वांना बोलायचं आहे. मी फक्त विषयालाच हात घालीन, विषयांतर करणार नाही. दिवा पाटील साहेबांचं नाव ज्यांनी आपल्याला आपल्या कुडाच्या भिंतींना बंगल्यात राहण्याची जी मुभा मिळाली आज 12.5% आपल्या दारात ज्या गाड्या आल्या आज त्यांच्यामुळे आणि त्यांच्या नामकरणासाठी प्रत्येक वेळी मोर्चे आणि समितीच्या बैठकी घ्यावा लागतात. ते दुर्दैव वाटतं. मला खंत वाटते कुठेतरी की आपण कुठे कमी पडतोय म्हणून. 1900 साली जेव्हा मी दुसऱ्यांदा निवडून आली त्यावेळी सभागृहामध्ये पहिला ठराव मांडला की या विमानतळाला दिवा पाटलांचं नामकरण करण्यात यावं. त्याचं कारण असं आहे की समाज आपला जिकडे तिकडे विखुरलेला आहे. समाजात चांगली माणसं काम करणारी आहेत. प्रत्येक वेळी आपण इतरांचं नाव आपल्याकडे देतो पण आपली नावं कोणी इतर कुठे महाराष्ट्रात देत नाही. आपला समाज, आपलं केलेलं दिवा पाटलांचं काम आणि त्या धर्तीवर आपण सक्षमपणे सर्व अगदी समाज उभा राहिला. 12.5% प्लॉट मिळाले नसते तर आपली काय हालत होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 1976 साली माझं लग्न झालं. त्यावेळी चळवळ चालू होती जासेची वगैरे. डोळ्यांनी पाहिलेली, सकाळ वृत्तपत्रात नेहमी वाचलेली, रक्तरंजित झालेला आपला इतिहास. आणि असं असताना गेले 2-3 वर्ष झाली आपण सगळेजण प्रयत्न करतो. मला वाटतं कुठेतरी हा प्रयत्न कमी पडतोय. तो प्रयत्न करण्यासाठी समिती गठीत करा. सर्वांनी दिल्लीला चला आणि दिवा पाटलांचं नाव ह्या वर्षात कसं होत नाही त्याच्याकडे लक्ष द्या असं मला सांगावंसं वाटतं. विषय खूप आहेत समाजाचे, बऱ्याच जणांनी मांडले पण मी ते विषय न मांडता एकच विषय सांगते की आज ज्या कारणासाठी आपण इथे जमलेलो ते महत्वाचं कारण तरीच लागलं पाहिजे. राज्य सांगता आम्ही केलं, देश सांगता आम्ही केलं, विमान उडान घ्यायला लागली मग आपली नावं का होत नाही याचं कुठेतरी आपण सर्वांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. याच्यात कुठलं आणखीन काही कारण आहे का याचा पण आपण सगळ्यांनी शोध घेतला पाहिजे असं मला आज सांगावंसं वाटतं. दशरथ आपण मला बोलवलं, मान सन्मान दिला, सत्कार केला. दिवा पाटलांनी सुद्धा मला शेवटच्या सणी अँब्युलन्स मधून येऊन शरद पवारांच्या हस्ते अग्निभूषण पुरस्कार दिला होता. मी त्यांच्यासोबत काम केलंय. त्याला साक्षी तर दीपक म्हात्रे. अनेक वेळा भेटीगाठी घेऊन सभागृहात काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे याची नेहमीच त्यांच्याकडनं मी माहिती घेऊन सभागृहात आपले समाजाचे प्रश्न जे मी आज धडाडीने मांडते आणि आपण सांगता की धडाडीने मंदाताई समाजाचे प्रश्न मांडते ते केवळ आणि केवळ ही दिवा पाटलांची भाषण ऐकून त्यांच्या संपर्कात होती म्हणून आज मी इथे उभी राहिलेली आणि बोलू शकते. तर आपण सर्वांनी आज एक निर्णय घ्या ठोसपणे की याच्या पुढचं पाऊल काय असलं पाहिजे. उगाच ते मोर्चे आंदोलन यात माझा विश्वास नाही. तिथे ठामपणे जाऊन दिल्लीला बसून काम कसं करून घ्यायला लागेल त्याचा विचार करा एवढंच मी आज सांगते. आपण बोलून मान सन्मान दिला, मला पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.